तर जी DMARची भरती तुम्हाला मी सांगितली आपल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी, त्याच्यामध्ये डिग्रीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, डिप्लोमाचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, त्याचबरोबर फार्मसीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत. फक्त जी दुसरी भरती सध्या चालू आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ज्याच्यामध्ये डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना फॉर्म फिलअप करता येत नाही. ज्या लोकांचं बॅचलर झालेलं आहे किंवा फार्मसी झालेला आहे त्या लोकांना फॉर्म फिलअप करता येतो. फक्त 2 वर्षाचा अनुभव असणं तिथं गरजेचं आहे. आता हा अनुभव नेमका कोणत्या पद्धतीचा आहे, तर आपण एखाद्या मेडिकलवरती काम केलं असेल तर तो अनुभव चालेल, पण त्या पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सादर करावं लागतील. कोणत्या निमशासकीय हॉस्पिटलमध्ये काम केलं असेल तर तिथला अनुभव चालेल. एखाद्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती गव्हर्नमेंटमध्ये काम केलं असेल त्याचा अनुभव चालेल, किंवा तुम्ही परमनंट फार्मासिस्ट असाल तर त्याचाही अनुभव चालेल. सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कसा पाहिजे, कसं आपल्याला ते अपलोड करावं लागेल, ह्या सर्व गोष्टी टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, कोणते डॉक्युमेंट लागतील आणि कशा पद्धतीनं ऑनलाईन जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे, हे आपलं यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी याच्यावरती सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. महाराष्ट्र, अदरचे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यामध्ये जेवढ्याही भरत्या निघत असतात फार्मसी रिलेटेड, तेवढ्या सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला हे आपले तिन्ही सोशल मीडियाचे चॅनल जे आहेत त्याच्यावरती वेळोवेळी मी देत असतो. त्याच्यामुळे जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा.